हॅलो नमस्कार. आज आपण करणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू. त्यासाठी काय करायचं, आपल्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रूट असतील ते घ्यायचे. थोडंसं 1-2 चमचे तूप टाकून ते नॉर्मली भाजून घ्यायचे आणि त्यासाठी काय करायचं, ते मखाणा मिश्रण गार करायला थोडंसं ठेवून द्यायचं. बंदेया रे बंदेया, बंदेया रे बंदेया, राह पे चल बंदेया, बंदेया रे बंदेया, बंदेया रे बंदेया, राह पे चल बंदेया. आणि जे आपले ड्रायफ्रूट मागाचे होते ते सगळे आपण एकत्र रुक जा रे बंदेया, मखाना ये रात जरा सी है, डिंक घालायचा, बात समझ बंदे करायचं. ह्या पद्धतीत थोडंसं केसर सुद्धा टाकलेलं आहे, ते ऑप्शनल आहे. केसरने थोडीशी चव चांगली येते, कलर येतो, त्याच्यासाठी मी केसर टाकलेलं आहे. आणि इथे आपलं रेडी तयार मिश्रण झालेलं आहे. आता याचे तुम्ही छोटे मोठे साईजमध्ये लाडू बनवू शकता. मखाण्याची पावडर प्रत्येक कण सगळीकडे व्यवस्थित मिक्सअप झाल्यामुळे मिश्रण अगदी सॉफ्ट होतं आणि लाडू वळायलाही सोपे जातात. इथं मी थोडेसे लाडू अख्ख्या जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याचे केलेले आहेत. अजून एक वेगळी पद्धत आहे, तीही तुम्हाला सांगते. ती एकदम शॉर्टकट आणि हे लड्डू तयार. ही दुसरी पद्धत. इथे काय करायचं, तेच तयार मिश्रण घ्यायचं आणि मिक्सरमध्ये आवल चावल फिरवून त्याचं एक पेस्ट तयार करून घ्यायची या पद्धतीमध्ये. ह्याच्याने काय होतं, ह्याच्यामध्ये ना तूप टाकायची गरज आहे, ना गूळ टाकायची गरज आहे, ना साखर टाकायची गरज आहे. सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर सॉफ्ट असं मिश्रण तयार होतं. आणि लाडू भाजण्यासाठी अक्रोड, त्याच्यानंतर बदाम, काजू हे थोडेसे ऑइली असल्या कारणाने त्याला ॲटोमॅटिक तेल सुटलं जातं आणि तुमचं जे मिश्रण आहे ते ॲटोमॅटिक ओलसर असं तयार होऊन त्याचे तुम्ही लाडू अगदी सोप्या पद्धतीमध्ये वळू शकता. ते छोटे छोटे साईज घेऊ शकता, मोठे साईज जसं तुम्हाला आवडतं त्या आवडीनुसार तुम्ही लाडू वळून घेऊ शकता. मला दोन्ही हाताने आवडतात छोटे छोटे लाडू बनवण्यासाठी. इथे छानसं सगळीकडून सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र झाल्यामुळे छान लाडू दिसत आहेत आणि चवीला सुद्धा छान आहेत. 1% शुगर नाही. ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना हेल्दी खायचे पण जास्त